Hello everyone. I welcome you all in this video lecture. In this video lecture we are going to start our fifth unit, that is probability. And in this lecture we are going to study binomial distribution. What is binomial distribution and some examples on that. So let's get started. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी हा आपला शेवटचा युनिट आपण आजच्या या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत आणि हा जो युनिट आहे तो मेकॅनिकल 2I विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तर MA 2I विद्यार्थ्यांसाठी हा फिफ्थ युनिट असेल प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय तर संभाव्यता. इयत्ता 10वीत असताना आपण हा चॅप्टर अभ्यासला आहे. संभाव्यता काय असते, प्रोबॅबिलिटी काय असते, त्याचबरोबर एक्सपेरिमेंट काय काय असतात. फॉर एक्झाम्पल टॉसिंग ए कॉईन म्हणजे नाणे फेकलं असेल तर आपल्याला काय काय मिळू शकतात. दोन त्याचे रिझल्ट्स असतात, हेड ऑर टेल्स, एकतर छापा किंवा काटा. त्याचबरोबर दुसरा अजून एक काय एक्सपेरिमेंट असू शकतो तर रोलिंग अ डाय, म्हणजे एखादा फासा आपण टाकला तर त्याच्यावरून आपल्याला काय काय रिझल्ट्स मिळू शकतात. तर या सर्व गोष्टींचा अभ्यास इयत्ता 10वीत आपण संभाव्यता या चॅप्टरमध्ये केला आहे. तर या फिफ्थ युनिटमध्ये आपण त्याचाच थोडासा पुढचा पार्ट आहे प्रोबॅबिलिटीचा, तो आपण पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला बेसिक काही डेफिनेशन्स, काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. ते आधी आपण पाहूयात. बेसिक इंट्रोडक्शन काय आहे आणि त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन काय आहे, त्यावरील एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन. आता इथे काय काय गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते पहा. एक्सपेरिमेंट म्हणजे काय तर ॲन ॲक्ट सच ॲज टॉसिंग अ कॉईन, रोलिंग अ डाय आर कॉल्ड एक्सपेरिमेंट्स. नाणेफेक करणे किंवा फासा टाकणे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांना आपण एक्सपेरिमेंट्स म्हणतो आहे. ओके. त्यानंतर आहेत द सॅम्पल स्पेस ऑफ द एक्सपेरिमेंट इज द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. आता एखाद्या एक्सपेरिमेंटचे जे काही रिझल्ट्स असतील त्यालाच आपण आउटकम्स म्हणतो आहे. त्या सर्व आउटकम्सचा सेट म्हणजेच काय असणार आहे, सॅम्पल स्पेस असणार आहे. द सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय द कॅपिटल ग्रीक लेटर ओमेगा. सॅम्पल स्पेस आपण या चिन्हाने दाखवतो, या सिम्बॉलने दाखवतो, किंवा तुम्ही इथे कॅपिटल S देखील यूज करू शकता फॉर डिनोटिंग द सॅम्पल स्पेस. ओके. नाव ईच सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲन इव्हेंट. म्हणजेच आता इथे काय आहे, सॅम्पल स्पेसमधला जो काही प्रत्येक सबसेट असणार आहे त्याला आपण इथं इव्हेंट म्हणतो. इव्हेंट मीन्स घटना. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण 10वीत पाहिले आहेत. जर नसेल पाहिलं तर तुम्ही 10वीचं पुस्तक एकदा रेफर करून वाचून बघू शकता, तुम्हाला सगळं आयडिया क्लिअर होतील. सो आता इथे आपण काही डेफिनेशन्स बघतोय. या डेफिनेशन्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. फर्स्ट आहे रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबल कुणाला म्हणायचं आहे तर रँडम व्हेरिएबल एक्स इज अ क्वांटिटी हुज व्हॅल्यूज कॅनॉट बी प्रेडिक्टेड विथ सर्टनिटी. रँडम व्हेरिएबल म्हणजे अशी एक व्हेरिएबल असणार आहे ज्याची व्हॅल्यू आहे ते आपण निश्चितपणे त्या व्हॅल्यू काय असेल याचा अंदाज बांधू शकत नाही. तर अशा व्हेरिएबलला आपण काय म्हणतोय, रँडम व्हेरिएबल. अँड नेक्स्ट आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल्स अँड देअर डिस्ट्रीब्युशन्स. आता रँडम व्हेरिएबल आहे पण त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. एक आहे डिस्क्रीट. आता डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे काय बघा. अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल इज वन हुज सेट ऑफ अज्युम्ड व्हॅल्यूज इज काउंटेबल. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे त्याचे जे काही व्हॅल्यूज असणार आहेत ते काउंटेबल असणार आहेत, मोजता येऊ शकतील इतकेच त्याचे सेट ऑफ व्हॅल्यूज असू शकतात. आणि डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन, या रँडम व्हेरिएबलपासून जो काही डिस्ट्रीब्युशन आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये काय असणार आहेत, काउंटिंग असणार आहे. एक्सपेरिमेंट्स इन्व्हॉल्विंग काउंटिंग. ज्या एक्सपेरिमेंट्समध्ये आपण इव्हेंट्स असतील किंवा त्याचे आउटकम्स असतील ते काउंट करू शकतो, अशा एक्सपेरिमेंटमधून हा डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन अराईज होतो. सो फॉर एक्झाम्पल इथं आहे रोड डेथ्स, कार प्रोडक्शन, कार सेल्स, यासारख्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल यूज करतो. त्यानंतर आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. सो कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये काय आहे, अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल इज वन हुज सेट ऑफ अज्युम्ड व्हॅल्यूज इज अनकाउंटेबल. इथं डिस्क्रीट झालेलं आहे चुकून, इथे कंटिन्युअस हवं आहे, हे करेक्शन करून घ्या इथे. सो दिस इज कंटिन्युअस. अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल इज वन हुज सेट ऑफ अज्युम्ड व्हॅल्यूज इज अनकाउंटेबल. अँड
The continuous distributions arise from experiments involving measurements. फॉर एक्झाम्पल काय असेल इथे वेट, हाईट, व्होल्टेज, करंट यासारख्या एक्सपेरिमेंटमधून आपण कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल्स यूज करत असतो आणि त्यामधून त्याचा तो डिस्ट्रीब्युशन आपण यूज करतोय. आता हे बेसिक डेफिनेशन्स आहेत, तुम्ही हे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आहे डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता हे व्यवस्थितपणे आपण समजून घेऊया. इफ अ व्हेरिएबल हॅज अ प्रोबॅबिलिटी असोसिएटेड विथ इट, इट इज कॉल्ड अ रँडम व्हेरिएबल. म्हणजे ज्या व्हेरिएबलशी संबंधित प्रोबॅबिलिटी दिलेली असेल, संभाव्यता दिलेली असेल, त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणतोय? रँडम व्हेरिएबल म्हणतोय. ठीक आहे, इट इज कॉल्ड अ रँडम व्हेरिएबल. इफ अ रँडम व्हेरिएबल कॅन ओनली टेक ऑन अ पर्टिक्युलर व्हॅल्यूज इन अ रेंज, इट इज कॉल्ड अ डिस्क्रीट व्हेरिएबल. म्हणजे त्या रँडम व्हेरिएबलचे पर्टिक्युलर व्हॅल्यूज येत असतील एखाद्या रेंजमध्ये, म्हणजे 0, 1, 2, 0, 1, 3 हेच सारखी जर याच रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू येत असेल तर त्या रँडम व्हेरिएबलला आपण काय म्हणणार आहोत? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. अँड द करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, आणि त्याच्याशी संबंधित जो काही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असेल त्याला आपण म्हणतोय डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता इथे सपोज करा की अ फेअर कॉइन इज टॉस्ड 2 टाइम्स. एक कॉइन आहे ज्याच्यावर छापा आणि काटा असे दोन्ही आहेत, हेड अँड टेल्स. असा कॉइन आपण टॉस केला 2 वेळा, तर आपल्याला त्याचे काय आउटकम्स मिळतील? तर 4 पॉसिबल आउटकम्स, म्हणजे 4 संभाव्य आपल्याला इथे रिझल्ट्स मिळणार आहेत. कुठले कुठले असतील? या पद्धतीने असतील. एक कॉइन आपण 2दा टॉस केला आहे, तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे आपल्याला काय काय मिळेल? दोन्ही वेळेस आपल्याला हेड मिळेल, म्हणजे दोन्ही वेळेस आपल्याला छापा मिळू शकतो. पहिल्यांदा हेड मिळेल, नंतर टेल्स मिळू शकतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा छापा, नंतर काटा मिळू शकेल. हे सगळे पॉसिबल आउटकम्स आहेत, म्हणजे संभाव्य रिझल्ट्स काय असू शकतील ते इथं आपण बघतोय. किंवा जेव्हा पहिल्यांदा तुम्ही टॉस केला तुम्हाला टेल मिळू शकतो, सेकंड टाईम हेड मिळू शकतो आणि दोन्ही वेळेस टेल मिळू शकतो. सो हेड अँड टेल्स असं आपल्याला ह्या प्रकारे हे 4 पॉसिबल आउटकम्स मिळू शकतील जेव्हा आपण एखादा कॉइन 2 वेळा टॉस केला असेल तर. आणि आता समजा लेट द रँडम व्हेरिएबल एक्स रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ हेड्स दॅट ऑकर्स फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. आता एक्स हा एक असा व्हेरिएबल आहे जो काय रिप्रेझेंट करतो? या एक्सपेरिमेंटमध्ये मिळालेल्या जे आउटकम्स आहेत त्यामधले नंबर ऑफ हेड्स किती वेळा आले हा बघणारा तो व्हेरिएबल असेल. तर इथे तुम्ही बघू शकता द रँडम व्हेरिएबल कॅन ओनली टेक ऑन द व्हॅल्यूज 0, 1 और 2. एच हा किती वेळा येऊ शकतो असं जर विचारलं तर तुम्ही इथे बघू शकता एच एकदा येऊ शकतो फक्त, म्हणजे 2 वेळा टॉस केल्यानंतर फक्त एकदा एच मिळू शकतो, किंवा एच 2दा मिळू शकतो, किंवा एच 0 वेळा म्हणजे एकदा हे मिळू शकणार नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता. 2 टाइम्स जर तुम्ही कॉइन टॉस केला तर तुम्हाला 2 हेड्स मिळू शकतात, किंवा एकच हेड मिळू शकतो, किंवा एकही हेड मिळू शकणार नाही, दोन्ही टेल्सच मिळू शकतील. तर इथे हा जो व्हेरिएबल आहे फक्त 0, 1, 2 एवढेच व्हॅल्यूज इथं घेतोय. म्हणून हा जो एक्स हा व्हेरिएबल इथं आपण कन्सिडर केला आहे तो काय आहे? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे. सो हॅन्स इट इज अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. तर अशा पद्धतीने जर एखादा व्हेरिएबल तेच रेंजमधली पर्टिक्युलर व्हॅल्यू जर घेत असेल तर त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणणार आहोत? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता आपण बघतोय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. या युनिटमध्ये आपल्याला एकूण 3 प्रकारचे डिस्ट्रीब्युशन बघायचे आहेत. त्यातला फर्स्ट डिस्ट्रीब्युशन आपण बघतोय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. सो द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज वन ऑफ द डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. इट इज यूज्ड when there are exactly 2 mutually exclusive outcomes of a trial. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कधी यूज केलं जातं? जेव्हा एखादा एक्सपेरिमेंट केला असेल आणि त्यामधून आपल्याला एक्झॅक्टली 2 म्हणजे 2च म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे एकमेकांवर डिपेंडंट नसणारे असे एक्झॅक्टली 2च जर रिझल्ट मिळत असतील तर तेव्हा आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करतो. सो दीज आउटकम्स आर नेम्ड ॲज, आणि जे आपल्याला एक्झॅक्टली 2 रिझल्ट्स मिळणार आहेत त्यांना आपण काय म्हणतोय? सक्सेस अँड फेल्युअर. सक्सेस अँड फेल्युअर. सो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मेट्स द फॉलोइंग 4 कंडिशन्स. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय काय असू शकतं? द एक्सपेरिमेंट हॅज एन आयडेंटिकल ट्रायल्स. द ट्रायल्स आर इंडिपेंडंट ऑफ ईच अदर. ईच ऑब्झर्वेशन हॅज 2 पॉसिबल आउटकम्स, सक्सेस अँड फेल्युअर.
and the probability of success is denoted by P and the probability of failure is denoted by Q. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी आपण P ने डिनोट करतोय आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी दिली असेल तर ते आपण Q ने डिनोट करतोय. आणखीन एक पॉईंट इथे नोट करायचं आहे आपल्याला, P प्लस Q म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर हे असणार आहे 1. यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की प्रोबॅबिलिटी ही नेहमी 1 किंवा 1पेक्षा लहान असणार आहे, ती कधीही ग्रेटर दॅन 1 असणार नाही. किंवा Q म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर आपण 1 मायनस P ने देखील डिनोट करू शकतो. अँड द लास्ट पॉईंट दॅट इज द डिस्ट्रीब्युशन इज कम्प्लिटली डिटरमाइंड बाय 2 पॅरामीटर्स N अँड P. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन N आणि P या 2 पॅरामीटर्सवर ह्याच्यावरूनच आपण ते डिटरमाइन करू शकतो किंवा हे 2 गोष्टी तर लागणारच आहेत, N अँड P. Now let us see the formula for binomial distribution. What is the formula for this distribution? See, the binomial distribution is used to obtain the probability of observing R successes in n trials with probability of each success P. Formula बघा काय असणार आहे, P of capital X is equal to R is equal to NCR into P raised to R into 1 minus P raised to N minus R. आता या फॉर्म्युलामधले हे N R काय काय आहेत ते आपण पाहूयात. सो वेअर N इज इक्वल टू नंबर ऑफ इव्हेंट्स, म्हणजे किती आपण एक्सपेरिमेंट्स करणार आहोत, किती इव्हेंट्स तिथे होणार आहेत, हे कोण इथे रिप्रेझेंट करतोय, स्मॉल n. ओके, स्मॉल r मीन्स व्हॉट, द नंबर ऑफ सक्सेसफुल इव्हेंट्स, नंबर ऑफ सक्सेसफुल इव्हेंट्स. त्यानंतर आहे P इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच सक्सेस ऑन अ सिंगल ट्रायल. P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. 1 मायनस P मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आता इथे NCR जो आहे, NCR फॉर्म्युलामध्ये फर्स्ट टर्म जो आहे NCR, तो आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. हा NCR म्हणजे काय आहे, तर हा बायनॉमियल कोइफिशियंट आहे. तर NCR कसा कॅल्क्युलेट करायचं आहे, तर या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करायचं आहे. n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल काय आहे, हे n फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून n पर्यंत मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, r म्हणजे 1 पासून r पर्यंतचं मल्टिप्लिकेशन म्हणजे r फॅक्टोरियल. आता हे r n आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले असतील, त्यावरून तिथे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. आणि इथे NCR मध्ये n फॅक्टोरियल म्हणजे इथे आत्ताच मी सांगितले 1 इंटू 2 इंटू 3 इंटू अँड सो ऑन इंटू n, म्हणजे 1 पासून ते n पर्यंतचं नंबर्स जे काय असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन मीन्स n फॅक्टोरियल. आणखीन एक महत्त्वाची व्हॅल्यू आहे, 0 फॅक्टोरियल जर तुमचा कधी आला असेल तर त्याची व्हॅल्यू ही ऑलवेज 1 असते. 0 फॅक्टोरियल आला म्हणून 0 लिहायचा नाही. सो द व्हॅल्यू ऑफ 0 फॅक्टोरियल इज 1 अँड द व्हॅल्यू ऑफ 1 फॅक्टोरियल इज ऑल्सो 1. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 आहे आणि 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू देखील 1 आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा. आणि हा फॉर्म्युला इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज if we don't know the formula of binomial distribution, so we cannot solve the examples on this. Then आता याच फॉर्म्युलामधल्या तुम्हाला काही पॉईंट्स नोट करायचे आहेत. सो फर्स्ट आहे NCR इज इक्वल टू NCR मायनस 1, म्हणजे हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे तुम्ही NCRची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलात किंवा NCR मायनस 1ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केलात तर दोन्हींची व्हॅल्यू जी आहे ती सारखी असणार आहे. तर कसं बघा, फॉर एक्झाम्पल इथे 10C7 असं दिलं आहे. आता NCR म्हणजे 10C7, इथं N 10 आहे आणि R 7 आहे, इज इक्वल टू NCR मायनस 1 म्हणजे काय, या N मधून 10मधून 7 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो व्हॉट वी गेट 10C3. आता तुम्ही इथे 10C3 सॉल्व करताना या फॉर्म्युल्याने जर सॉल्व केलात तर तुम्हाला इथे या पद्धतीने व्हॅल्यू मिळेल. सो 10 इंटू 9 इंटू 8 अपॉन 3 इंटू 2 इंटू 1 विच इज इक्वल टू 120. तुम्ही कॅल्क्युलेशनसाठी इथे कॅल्क्युलेटरचा यूज करू शकता. सो कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. आता इथे 10 फॅक्टोरियल म्हणजे काय, 10 इंटू 9 इंटू 8 इंटू
7 फॅक्टोरियलपर्यंतच का घेतलं आहे, कारण मी इथे खाली मला 7 फॅक्टोरियल मिळणार आहे आणि तो मी इथं कॅन्सल आउट करू शकते. तर यावरून एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की 10C3 लिहिण्यासाठी प्रत्येक वेळी एवढ्या सगळ्या गोष्टी लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. तर इथे खाली किती आहे, 3 आहे. सो तुम्ही इथे 3 पासून 1 पर्यंत म्हणजे 1 to 3 यांचं मल्टिप्लिकेशन आणि वरती देखील 3 एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन 10 × 9 × 8 विच इज इक्वल टू 120. सो जेव्हा तुम्हाला असे मोठे नंबर्स असतील 10C7 20C5 वगैरे, तर तेव्हा तुम्ही ते NCR-1 यूज करून सॉल्व करू शकता. पटकन तुमचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. सेकंड पॉईंट आहे नोट डाऊन करण्यासाठी, NCN इज इक्वल टू 1. म्हणजे जर तुम्हाला इथे NCN म्हणजे R देखील R इज इक्वल टू N मिळत असेल, फॉर एक्झाम्पल 5C5 असेल, 4C4 असेल, वरचा नंबर आणि खालचा नंबर जर सेम असेल तर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. NC0 R0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असणार आहे. त्याचबरोबर आहे NC1 तुमचा R जर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू N असणार आहे. NC1 इज इक्वल टू N. सो आत्तापर्यंत हे सगळे आपण फॉर्म्युलेज इथे पाहिलेत. याच सगळ्या फॉर्म्युलांचा उपयोग करून आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व करायची आहेत. आणखीन इथे काही 2 फॉर्म्युलेज आहेत. मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, त्या मीनलाच आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू असं देखील म्हणणार आहोत. सो मीन ऑर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज N × P. N म्हणजे माहिती आहे आपल्याला काय आहे, N मीन्स नंबर ऑफ इव्हेंट्स आणि P मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ठीक आहे. त्यानंतर आहे स्टँडर्ड डेविएशन SD ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, तो आहे सिग्मा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ NP × 1 - P. स्क्वेअर रूट ऑफ काय आहे इथे, NP × 1 - P विच इज इक्वल टू, इथे स्क्वेअर रूट हवं आहे, विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ NPQ. 1 - P म्हणजेच Q आहे. तर आता आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात. सो फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलं आहे. An unbiased coin is tossed 5 times. Find the probability of getting 3 heads. म्हणजे फर्स्ट आहे 3 हेड्स आणि सेकंड ॲट लिस्ट 4 हेड्स. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे, कारण क्वेश्चनवरूनच आपल्याला P काय आहे, R काय आहे आणि N काय आहे ह्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. क्वेश्चन नाही समजला तर P, N, P, R तुम्हाला समजणार नाहीत. इथे काय सांगितलं की एक कॉईन जे आहे अनबायस्ड कॉईन. अनबायस्ड कॉईन म्हणजे कॉईनचे दोन्ही बाजू वेगवेगळे असतील, म्हणजे छापा आणि काटा. प्रॉपर कॉईन असायला पाहिजे, दोन्ही बाजूला एकच नको आहे. अशा प्रकारे जर असेल तर त्याला अनबायस्ड कॉईन म्हणतोय, दोन्ही साईडला वेगवेगळे असतील. सो हा कॉईन 5 टाइम्स टॉस केला आहे. तर आपल्याला काय करायचं, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ, कुठली प्रोबॅबिलिटी काढायचे, जिथे आपल्याला 3 हेड्स मिळू शकतील अशी त्याची काय प्रोबॅबिलिटी आहे, किंवा ॲटलिस्ट 4 हेड्स मिळू शकतील. तर बघा हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आहे. आता इथे N म्हणजे काय आहे, नंबर ऑफ इव्हेंट्स. आता इथे इव्हेंट काय आहे, टॉसिंग अ कॉईन हा इव्हेंट आहे. इव्हेंट मीन्स एक्सपेरिमेंट काय करतोय आपण, इथे नाणे फेक करतोय. तोच नाणे आपण किती वेळा फेकतोय, 5 वेळा. म्हणजे इथे N नंबर ऑफ इव्हेंट्स किती आहे, 5. आणि P प्रोबॅबिलिटी काय आहे. आता इथं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला माहिती आहे की सक्सेस आणि फेल्युअर असं जे काही आउटकम असणार आहे. म्हणजे इथे एकतर छापा मिळेल किंवा काटा मिळेल, म्हणजे 2च पॉसिबल आउटकम्स आहेत. त्यामुळे इथे जी प्रोबॅबिलिटी आहे ती 1/2 आहे. ठीक आहे. आयदर हेड किंवा टेल्स, आपल्याला या दोन्हीपैकी एकच आउटकम मिळणार आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी इथे किती आहे, 50%. म्हणजे एकतर हे मिळेल किंवा दुसरं. 50% मीन्स 1/2. सो फ्रॉम बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला मी इथं लिहून घेतला, NCR × P⁻R × 1 - P⁻N - R. सो फर्स्ट काय विचारलं, व्हेन 3 हेड्स आर गेटिंग किंवा 3 हेड्स ऑप्टेंड, व्हेन एक्झॅक्टली 3 हेड्स आर ऑप्टेंड. तर यावेळी प्रोबॅबिलिटी काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ, आता इथे 3 हेड्स मिळतील तेव्हा काय प्रोबॅबिलिटी असेल, म्हणजे इथे R तुमचा किती झाला, R इज इक्वल टू 3. सो आता इथे सबस्टिट्यूट करायचे आहेत व्हॅल्यूज NPRच्या. P ऑफ म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ X इक्वल टू 3
आता आर आपण इथे किती घेतलं आहे, आर इज 3 आहे, कारण आपल्याला 3 हेड्स एक्झॅक्टली 3 हेड्स जेव्हा मिळतील त्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. सो पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 इज इक्वल टू एन सी आर म्हटलेलं आहे. एन आपला 5 आहे, सी ॲज इट इज, आर मीन्स 3, 5C3. त्यानंतर आहे पी रेस टू आर, म्हणजे पी आपला इथे 1/2 दिलेला आहे. सोल्युशनच्या फर्स्ट लाईनमध्ये मी दिलं आहे पी इज 1/2. सो 1/2 रेस टू आर मीन्स 3. अगेन 1 मायनस पी, 1 मायनस 1/2 रेस टू एन मायनस आर म्हणजे 5 मायनस 3. सो व्हॉट वी गेट, 5C3 इंटू 1/2 रेस टू 3, 1 मायनस 1/2, एकमधून अर्धा वजा केला तर काय राहील, अर्धा शिल्लक राहील. सो 1/2 रेस टू 5 मायनस 3 मीन्स 2. सो आता इथे बघा बेस सेम आहे आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर इथे पॉवरची काय होईल, ॲडिशन होईल. 3 + 2 इज 5. सो 5C3 इंटू 1/2 रेस टू 5. सो आता ही स्टेप आपण सॉल्व केली. यानंतर सिम्प्लिफाय करायचं. आता इथे 5C3ला तुम्ही मी जसं आता फर्स्ट पॉईंट इथे सांगितला होता, कुठे इथे, हा जो फर्स्ट पॉईंट सांगितला आहे एन सी आर इज इक्वल टू एन सी आर मायनस 1, या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही इथे काय करू शकता, 5C एन मायनस आर म्हणजे 5 मायनस 3 म्हणजे 5C2 इथे लिहू शकता. इथे माझं चुकून 3 राहिलेलं आहे, इथं 2 करू शकता तुम्ही. तर सिम्प्लिफाय करायचं आहे. 2 आहे म्हणजे खाली 1 इंटू 2 पर्यंत मल्टिप्लिकेशन आणि वर 5 इंटू 4 इंटू 1/2 रेस टू 5. 1/2 रेस टू 5 म्हणजे 1 रेस टू 5 अपॉन 2 रेस टू 5 आणि 1 रेस टू 5 इज 1. सो 5 इंटू 4 अपॉन 2 इंटू 2 रेस टू 5 म्हणजे 2ला 5 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 32. सो यू कॅन यूज कॅल्क्युलेटर हिअर. कॅल्क्युलेटर इज अलाउड, विच इज इक्वल टू 5/16. फर्स्ट ए जो क्वेश्चन होता, व्हेन एक्झॅक्टली 3 हेड्स आर ऑप्टेंड, तर त्याची प्रोबॅबिलिटी आपण काढली 5/16. आता आहे व्हेन ॲटलिस्ट 4 हेड्स आर ऑप्टेंड. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 4 हेड्स मिळायला पाहिजे. कमीत कमी 4 म्हणजे जास्तीत जास्त किती असू शकणार आहेत, इथे 5 असू शकणार आहेत. कारण आपला जो इव्हेंट आहे, आपण जो कॉईन टॉस करतोय तो 5 टाइम्स टॉस करतोय, त्यामुळे इथे आर आपला काय असेल, एकतर 4 असेल किंवा 5 असेल. कमीत कमी 4 म्हटल्यानंतर 5 पण मिळू शकतो आपल्याला. ठीक आहे. सो पी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 और 5. जेव्हा इथे और 5 दिलं असेल तर आपल्याला इथे काय करायचं, प्रोबॅबिलिटी या पद्धतीने लिहायचं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 4 म्हणजे आर 4 असताना प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 5. इथे 5 करा, इथे 5 असणार आहे. ओके. सो बघा नेक्स्ट स्टेप काय येते. आता फॉर्म्युला यूज करायचं आहे, एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू 1 मायनस पी रेस टू एन मायनस आर. त्याच फॉर्म्युल्यानुसार इथे आर जो आहे तो 4 आहे आणि एन आहे तो 5 आहे. 5C4 इंटू 1/2 प्रोबॅबिलिटी पी आहे आणि पी 1/2 आहे, रेस टू 4, आर म्हणजे 4, 1 मायनस पी म्हणजे 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2च आहे आणि 5 मायनस 4 एन मायनस आर असल्यामुळे, प्लस यासाठी पण लिहायचं आहे, इथे आर आपला 5 आहे त्यामुळे 5C5 इंटू 1/2 रेस टू 5 इंटू 1/2 रेस टू 5 मायनस 5. सो व्हॉट वी गेट, आता इथे 5 मायनस 4 किती आला, 1 आला आणि इथे 1 आलेला आहे पॉवर आणि दोघांचा जो बेस आहे तो सेम आहे त्यामुळे 4 + 1 इथे 5 प्लस 5C0. आता तुम्ही ठीक आहे, आपण मी सांगते 1/2 रेस टू 5, 5 मायनस 5 म्हणजे 0 आणि 1/2 रेस टू 0 मीन्स 1 असणार आहे. इथे ऑब्झर्व केलं तर इथे 5C4 होतं आणि इथे 5C1 आलेलं आहे. तर ते कशावरून आलेलं आहे, कारण एन सी आर इज इक्वल टू एन सी आर मायनस 1, फर्स्ट जो पॉईंट नोट करायला सांगितला होता त्या फॉर्म्युल्यावरून. आणि सिमिलरली 5C5 म्हणजेच एन सी आर इज इक्वल टू एन सी आर एन मायनस आर. ठीक आहे, 5 मायनस 5 मीन्स 0. सो 5C1 प्लस 5C0. इथे 1/2 रेस टू 5 जो आहे तो कॉमन घेतला, आत काय शिल्लक राहील, 5C1 प्लस 5C0. सो 1/2 रेस टू 5 सॉरी 1/2 रेस टू 5 म्हणजे काय आलं, 1/32
इंटू 5C1, NC1ची व्हॅल्यू किती आहे n, आणि इथे n म्हणजे 5 आहे, प्लस NC0ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे इथे n किती आहे 5 असला तरी पण NC0 मीन्स 1 असणार आहे. सो काय मिळाली व्हॅल्यू आपल्याला 5 + 1 6/32, आणि इथे फायनली रिड्यूस्ड फॉर्म काय असणार आहे 3/16. तर अशा पद्धतीने इथे एक कॉईन जर 5 टाइम्स टॉस केला असेल तर 3 हेड्स मिळण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे, एक्झॅक्टली 3 हेड्स, किंवा आणि दुसरी जी पॉईंट होता व्हेन ॲटलिस्ट 4 हेड्स. इथे महत्त्वाचा पॉईंट आहे ॲटलिस्ट 4 असं जर विचारलं असेल तर 4 पासून एनची जी व्हॅल्यू आहे तिथंपर्यंत आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. इथे एन आपला 5 होता त्यामुळे 4 आणि 5 दोनच इथे आलेले आहेत प्रोबॅबिलिटी, आणि त्यांची ॲडिशन सिम्प्लिफाय करायचं आहे, आणि ही झाली आपली रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. तर इथे महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला जे मी नोट पॉईंट करून घेण्यासाठी सांगितलेले 4 नोट्स, NCR इज इक्वल टू NCn-R, NC1 इज इक्वल टू 1, NC0 इज इक्वल टू 1, NCn इज इक्वल टू, जे काय आहे व्हॅल्यूज ते आपण इथं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे फॉर्म्युलासहित. सेकंड एक्झाम्पल पहा. इफ 20% ऑफ द बोल्ट प्रोड्यूस्ड बाय अ मशीन आर डिफेक्टिव्ह, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 4 bolts drawn 1 इज डिफेक्टिव्ह अँड ॲट दी मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. बघा आता इथे काय सांगितलं आहे, 20% ऑफ द बोल्ट एका मशीन प्रोड्यूस करत असेल एक मशीन, म्हणजे 20% बोल्ट जे आहेत ते डिफेक्टिव्ह आहेत. सो आता बघा आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 4 bolts ड्रॉन. किती बोल्ट्स इथे आपण घेतलेले आहेत 4 bolts, त्यामुळे n इज 4. 20% हे डिफेक्टिव्ह आहेत, म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे 20%. सो 20% मीन्स 20/100 विच इज इक्वल टू 0.2. आता फर्स्ट जे आहे ते 1 इज डिफेक्टिव्ह आहे. बघा फॉर्म्युला आधी लिहून घेऊयात बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. 1 bolt इज डिफेक्टिव्ह म्हणजेच R इथे किती असणार आहे, R इज इक्वल टू 1. नाव आता आपल्याला माहिती आहे N4 आहे, R 1 आहे आणि P 0.2 आहे. तर इथे फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. R इज इक्वल टू 1 आहे, इथे 1 लिहायचं आहे. N इज 4, 4C1 0.2 रेज टू R म्हणजे 1 आहे, आणि 1 मायनस P 0.2, 1 मायनस 0.2 रेज टू N मायनस R मीन्स 4 मायनस 1. सिम्प्लिफाय करा. 4C1 म्हणजे 4, NC1 म्हणजे N असतो आणि इथं N म्हणजे 4 आहे. 0.2 रेज टू 1 मीन्स 0.2, 1 मायनस 0.2 इज 0.8 अँड 4 मायनस 1 इज 3, पॉवर 3 आलेला आहे. सो हे कॅल्क्युलेटरने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 0.4096. तर 1 बोल्ट डिफेक्टिव्ह असण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती किती मिळाली 0.4096. त्यानंतर सेकंड बी जो आहे तो ॲटमोस्ट 2 bolts आर डिफेक्टिव्ह. आता इथे या शब्दाकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ॲटलिस्ट 2 विचारलं असतं तर 2, 3, 4 हे तिन्ही प्रोबॅबिलिटी आपण काढलो असतो, परंतु इथं काय विचारलं आहे ॲटमोस्ट 2. सो म्हणजे इथे काय असणार आहे 0 पासून 0, 1, 2. ॲटमोस्ट म्हणले की 0 पासून 2 पर्यंत यायचं आहे. ॲटलिस्ट 2 म्हटलं असतं तर 2 पासून n पर्यंत जायचं आहे. ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात आली पाहिजे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 or 1 or 2. ॲटमोस्ट जास्तीत जास्त 2 पर्यंत ते असायला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त 2 bolts डिफेक्टिव्ह निघायला पाहिजेत. सो P ऑफ R इज इक्वल टू 0 प्लस P ऑफ R इज इक्वल टू 1 प्लस P ऑफ R इज इक्वल टू 2. ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट हे 2 शब्द आले असतील तर Rची व्हॅल्यूज काय घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सो फर्स्ट 0 आहे R इज इक्वल टू 0 आहे, त्यामुळे फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. 4C0 इंटू 0.2 रेज टू 0 इंटू 1 मायनस 0.2 रेज टू 4 मायनस 0 प्लस आता R 1 आहे, पुन्हा फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. NCR जो काही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे त्यामध्येच सबस्टिट्यूशन आहे. सो 4C1 इंटू 0.2 रेज टू 1 इंटू 1 मायनस 0.2 रेज टू
एन मायनस आर, इथे आर 1 आहे त्यामुळे 4 मायनस 1 प्लस आर इथे 2 आहे, सो 4c2 इंटू 0.2 रेस टू 2 इंटू 1 मायनस 0.2 रेस टू 4 मायनस 2. सिम्प्लिफाय करायचं आहे. 4c0 ची व्हॅल्यू इथे 1 आली, कशावरून? nc0 ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. 0.2 रेस टू 0 आणि आता इथे 1 मायनस 0.2 म्हणजे 0.8 रेस टू 4 प्लस 4c1 त्याची व्हॅल्यू जी आहे ती 4 आहे, कशावरून? फॉर्म्युलावरून. nc1 ची व्हॅल्यू किती असते? n. सो 4 इंटू 0.2 रेस टू 1 इंटू 0.8 रेस टू 3 प्लस 4c2 आणि पुढचे जे आहे ते ॲज इट इज 1 मायनस 0.2 म्हणजे 0.8 रेस टू 2. नाव आता 0.2 रेस टू 0 मीन्स त्याची व्हॅल्यू 1 असणार आहे, सो 0.8 रेस टू 4 इथे शिल्लक राहिला फर्स्ट टर्ममध्ये. 4 इंटू 0.2 इंटू 0.8 रेस टू 3 प्लस आता इथे 4c2. 4c2ला कसं लिहिलेलं आहे इथं? 1 इंटू 2 सॉरी 4 इंटू 3 अपॉन 1 इंटू 2 इंटू 0.2चा स्क्वेअर कॅल्क्युलेटरने आपण काढून इथे लिहिलं आहे 0.04 इंटू 0.8चा स्क्वेअर 0.64. सिम्प्लिफाय करा. 0.8 रेस टू 4 एवढे मिळेल आपल्याला 0.4096. यांचं मल्टिप्लिकेशन पण 0.4096 प्लस सिम्प्लिफाय करा हे आणि कॅल्क्युलेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, काय मिळेल? 0.1536. खूप सोपा हा युनिट आहे, फक्त कॅल्क्युलेटरवर तुम्हाला फटाफट कॅल्क्युलेशन्स करता आली पाहिजेत आणि फॉर्म्युला इथे लक्षात असला पाहिजे. सो फायनल व्हॅल्यू काय मिळाली? 0.9728. सो दिस इज द रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. अशा पद्धतीने आपण ही प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली आहे. एक्झाम्पल्स खूप इझी आहेत, काही डिफिकल्टीज काही कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा रिपीट हा व्हिडिओ पाहू शकता किंवा तुम्ही मला डाउट्स विचारू शकता या रिलेटेड. नाव थर्ड एक्झाम्पल, द प्रोबॅबिलिटी दॅट अ मॅन एज 65 विल लिव्ह टू 75 इज 0.65. What is the probability that out of 10 men which are now 65, 7 will live to 75? प्रश्न दिलेला आहे. काय सांगितलं आहे? ज्यांचं वय 65 आहे ज्यांचं वय 65 आहे ते 75पर्यंत जगतील याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 0.65. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट 10 माणसांपैकी ज्यांचं वय आता 65 आहे त्यातले 7 विल लिव्ह टू 75. सो बघा काय कॅल्क्युलेट करायचं इथं. एन किती आहे? 10. किती माणसं आहेत? 10. प्रोबॅबिलिटी किती दिली आहे? 0.65. आर किती आहे? 7. 10 पैकी 7 माणसांची इथे प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. सिम्पल आहे. इथे एका क्वेश्चनमध्ये एकच गोष्ट दिली आहे त्यामुळे एकच फाइंड आउट करायची प्रोबॅबिलिटी. आतापर्यंत 2 क्वेश्चनमध्ये आपण ए बी सारखे टाईप बघितली. सो प्रोबॅबिलिटी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला मी इथे लिहून घेतला. पी माहिती आहे, एन माहिती आहे, आर माहिती आहे. सबस्टिट्यूट करा. पी ऑफ एक्स इक्वल टू आर म्हणजे किती? 7. 10c7 इंटू प्रोबॅबिलिटी दिली आहे 0.65 रेस टू 7 इंटू 1 मायनस 0.65 रेस टू 10 मायनस 7. आता हे 10c7 10c3 कन्वर्ट केलं आहे कशावरून? तर या फॉर्म्युलावरून NCR इज इक्वल टू NCR मायनस 1. ओके. इंटू 0.65 रेस टू 7 इंटू 0.35 रेस टू 3. 10 मायनस 7 इज 3. 10c3 कसं आलं इथं? 10 इंटू 9 इंटू 8 अपॉन 1 इंटू 2 इंटू 3 इंटू कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे 0.65 रेस टू 7. मल्टिप्लिकेशन म्हणजे 0.65चं 7 टाइम्स मल्टिप्लिकेशन 0.049. 0.35 रेस टू 3 म्हणजे 0.043 विच इज इक्वल टू 120. हा जो काही फ्रॅक्शन आहे त्याचं जे आले कॅल्क्युलेशन 120. पुढचे 2 टर्म्स ॲज इट इज मल्टिप्लिकेशन करा. तुम्हाला काय मिळेल इथे? 0.2528. सो दिस इज द रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. नाव आणखीन एक एक्झाम्पल बघतोय आपण. अ पर्सन फायर्स 10 शॉट्स ॲट टार्गेट. द प्रोबॅबिलिटी दॅट एनी शॉट विल हिट द टार्गेट इज 3/5.
फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द टार्गेट इज हिट एक्झॅक्टली 5 टाइम्स. प्रोबॅबिलिटी काढायचं आहे. फायर्स म्हणजे गोळी झाडते, 10 शॉट्स आहेत म्हणजे 10 वेळा त्या टार्गेटला हिट केल्यानंतर इथं दिले की प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट एनी शॉट विल हिट द टार्गेट. कुठलाही शॉट त्या टार्गेटला हिट करण्याची प्रोबॅबिलिटी दिली आहे 3/5. आपल्याला काय करायचं आहे, 5 टाइम्स म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट द टार्गेट इज हिट एक्झॅक्टली 5 टाइम्स. 5 टाइम्स तो टार्गेट हिट होईल याची प्रोबॅबिलिटी काय असेल. सो n इज 10 कारण 10 शॉट्स आपण फायर करतो आहे. प्रोबॅबिलिटी दिली आहे 3/5 आणि r जो आहे तो 5 आहे. सो फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे. इथे तुमचा r जो आहे तो 5 आहे, 5. सो 10c5 इंटू 3/5 इंटू 1 - 3/5 5. सो 10c5 इंटू 3/5 1 - 3/5 म्हणजेच 2/5 येईल. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करायचं raised to 5. हे तुम्ही इथं एवढंच ठेवू शकता किंवा पुढे आणखीन सिम्प्लिफाय देखील करू शकता. अँड दिस इज द रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी ऑफ द गिवन क्वेश्चन. तर अशा पद्धतीने बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरचे हे 4 सिम्पल एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेत आणि याच टाईपमध्ये क्वेश्चन विचारले जातील. याच्या बाहेरचं किंवा या व्यतिरिक्त काही विचारलं जाणार नाही. फक्त फॉर्म्युला व्यवस्थित अप्लाय करता आलं पाहिजे. सो इथे होमवर्कसाठी काही क्वेश्चन्स दिलेत तुम्हाला सॉल्व करायचे आहेत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करून आणि याचे आन्सर्स मला सेंड करायचे आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो डिस्ट्रीब्युशन आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशन तो आपण पाहणार आहोत. सो थँक्यू.